नमस्कार, चला उद्योजक होऊया ह्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये आम्ही सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण भेटणार आहोत अविनाश सरांना. अविनाश सर अर्जंट बेसिक्सवर प्रिंटिंग पार्टनर आहेत आणि बऱ्याच त्या सोयीसुविधा देतात आणि खूप फास्ट सर्व्हिस देतात प्रिंटिंग पार्टनरमध्ये. चला तर भेटूया. अविनाश सर, तुमच्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना थोडं सांगा. माझं नाव अविनाश आडाव आहे आणि प्रिंटिंगबद्दल मी एक छोटीशी माहिती दिली आहे इंटरव्ह्यूमध्ये की तुम्हाला कसं स्वस्तात स्वस्त प्रिंट आणि चांगली क्वालिटी ही कशी भेटेल आणि ती माझ्या थ्रू कशी तुम्हाला तुमचा बिझनेस वाढेल ह्याची एक माहिती आपण या इंटरव्ह्यूमध्ये देणार आहोत. सर, माझा सर्वात पहिला आणि महत्त्वाचा क्वेश्चन हा सगळ्यांचाच असतो. प्रेक्षकांतर्फे मी तुम्हाला विचारतो की मिनिमम 100 व्हिजिटिंग कार्ड हा घ्यायला हवेत की 1000 व्हिजिटिंग कार्ड घ्यावं? तुमचं काय मत आहे याबद्दल? जर 100 व्हिजिटिंग कार्ड केव्हा घ्यावे माणसाने, जेव्हा त्याला त्याच्या व्हिजिटिंग कार्डचा जो कलर आहे तो त्याला जर जाणून घ्यायचा की व्यवस्थित आला आहे नाही आला आहे, तर टेस्टसाठी 100 व्हिजिटिंग कार्ड घ्यावे. पण त्याचा एकदम ओके असेल त्यांनी 1000 कार्ड घ्यावे. खूप स्वस्तात पडतात. 1000 कार्डची मिनिमम प्राईस तुम्हाला फक्त 1100 रुपये पडते. पण जे मार्केटमध्ये तुम्ही जाल तर ते तुम्हाला 1500 ते 2000च्या खाली मिळणार नाही. तर लोकांनी कधी तुमचा जर तुमच्या कार्डवर विश्वास असेल की हा कलर किंवा हा लोगो फिक्स आहे, हा व्यवस्थित आहे, तर तुम्ही 1000 व्हिजिटिंग कार्ड प्रिंट करून घ्यावे ॲट अ टाईम. ते खूप स्वस्त पडतात तुम्हाला. ओके सर, तुम्ही ते किती दिवसात देता 1000 व्हिजिटिंग कार्ड? तुम्ही मला आता प्रिंट पाठवा, मी तुम्हाला 1 तासात प्रिंट करून पोर्टर तुमच्या ऑफिसला पोहोचेल. इतकी फास्ट सर्व्हिस. छान. आम्ही देखील यांच्या सर्व्हिसेस वापरतो आणि खूपच सुंदर मार्गदर्शन सुद्धा करतात. आणि ते बऱ्याच अजूनही कॉर्पोरेट गिफ्टिंग, टूर्स अँड ट्रॅव्हल्स अशा बऱ्याच बिझनेसेसमध्ये आहेत. सर, तुम्ही अर्जंट बेसिस प्रिंटिंग पार्टनर बोलत असता सारखे, तर एक्झॅक्ट काय आहे ते? म्हणजे एक्झॅक्ट कसं आहे की माझी स्वतःची प्रेस आहे. तर तुम्ही अर्जंट बेसिस म्हणजे असं आहे की तुम्ही नॉर्मली तुम्ही बिल्डिंगच्या बाहेर जातात, एरियात जातात, तिथे गेल्यावर तुम्हाला लाईन लावावी लागते. तुम्ही इथे फक्त मला व्हॉट्सअपवर पाठवायचं आहे, तुमचं प्रिंटिंग करून तुमच्या घरपोच होणार. तुम्हाला हॅक्टिक घ्यायची गरज नाही. आजकाल लोक झेप्टोच्या पाठीमागे लागतात, ब्लिंकिटच्या मागे लागतात. तशीच सर्व्हिस अविनाश आडाव थ्रू सुप्रीम एंटरप्राइसेस थ्रू ती तुम्हाला भेटणार आहे प्रिंटिंगमध्ये. ऑल टाईप ऑफ प्रिंटिंग सोल्युशन्स. म्हणजे अर्जंट बेसिसचे झेप्टो, अर्जंट बेसिसचे ब्लिंकिट जशी आहेत तशी यांची प्रिंटिंग सर्व्हिस आहेत. घरपोच डिलेवरी देतात. कुठेही लाईन लावायची गरज नाही. तुमचा टाईमसुद्धा वाचवतात असे हे अविनाश सर. आता जाणून घेऊया आपण ब्रोशर आणि विविध प्रकार त्यांचा स्टेशनरीचा पण बिझनेस आहे, तर त्यामध्ये कशा सर्व्हिसेस देतात? ब्रोशर कोणत्या कोणत्या टाईपचे सर असतात? आणि ब्रोशर्स डिपेंड करतात की तुम्हाला कोणत्या साईजचे बनवायचे. जसे बिल्डर्सचे ब्रोशर्स असतात ते 20-20 पानांचे असतात. त्याचा कव्हर पेज असतो 350 GSMचा पेपर. आतला पेपर जो असतो 170 GSM. लोकांना माहिती नसते. लोक बोलतात फक्त पुठ्ठ्यावाला पेपर किंवा पातळ पेपर द्या. त्याची व्हरायटीज असतात. 70 GSM पासून 400 GSM पर्यंत पेपर असतात वेगवेगळ्या प्रकारचे. त्याची थिकनेस असते. ब्रोशर त्याच्यावर बनवले पाहिजे आणि तुमचे ब्रोशर लाईफ टाईम किंवा जास्त टिकावेत म्हणून त्याला एक मॅट लॅमिनेशन करून घ्यावी. म्हणजे त्याच्यावर पाणी जरी पडलं किंवा चहा वगैरे पडला तरी ते खराब होत नाही. तर असं तुम्ही लॅमिनेशन करणं गरजेचं आहे. आणि ते ब्रोशर तुम्ही बल्कमध्ये करणार तर ते खूप स्वस्त पडतं तुम्हाला. आम्ही एकाच क्लायंटचे 20,000 लिफलेट्स प्रिंट केले होते आणि लोकांना असं वाटलं की 1-1.5 रुपये तरी असणार, जास्त आहेत म्हणून. आम्ही 0.70 पैसेमध्ये हे प्रिंट करून त्यांना एका रात्रीत दुसऱ्या दिवशी पोचवलेले आहेत. सर, खूपच छान काम करताय तुम्ही. थोडं जरा सिंगल कलर, मल्टी कलर हे जर विषय वापरले जातात ब्रोशर व्हिजिटिंग कार्डमध्ये, तर ते सिंगल मल्टी कलरबद्दल थोडंसं नॉलेज द्या. कसं असते की आमच्या मशीन्स 2-3 प्रकारच्या असतात. लोक बोलतात कलर प्रिंट पाहिजे, हे पाहिजे, कारण कलर्समध्ये खूप खेळता येते. आणि सिंगल कलर म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट, ठीक आहे. आणि मल्टी कलर म्हणजे भरपूर कलर्स असतात. त्याच्यासोबत आपण जेव्हा ब्रोशर प्रिंट करतो तर मी समजा आता कॅननच्या मशीनमध्ये प्रिंट करतो, तो जरा ग्रीन वेगळा येईल. किंवा मी दुसऱ्या कंपनीच्या कोरियन कंपनीच्या याच्यात प्रिंट करतो तर त्याचा कलर जरा वेगळा येतो. तर आम्ही कधीही सॅम्पल काढून दोन्हीचे क्लायंटला दाखवतो आणि त्याचा जो कलर त्यांना आवडेल, जो त्यांच्या लोगो किंवा त्यांच्या बिझनेस रिलेटेड आहे त्याच्यानुसार आम्ही पुढे जातो. तर तुम्ही सॅटर्डे क्लब ह्या अशा नेटवर्किंग बिझनेस क्लबमध्ये सुद्धा आहात, तर तिथे मराठी उद्योजकांना तुम्ही काय सांगाल ह्या क्लबबद्दल? करायला पाहिजे नेटवर्किंग की कसं करायला? अगदी नेटवर्किंग ही सॅटर्डे क्लब बिझनेस क्लब जो आहे ग्लोबल ट्रस्ट हा लोकांनी करावाच. कारण त्याचं एक फीस खूप मिनिमम आहे. 30,000 आय थिंक. खूपच हे कोणीही बेअर करू शकते. मी स्वतः स्टार्टअप बिझनेस घेऊन आलो आणि आज मी सॅटर्डे क्लबचा 85 लाखाचा बिझनेस केलेला आहे गेल्या 3 वर्षात.
तर ज्याचाही बिझनेस स्टार्टअप जरी असला त्यांनी एक ट्राय तरी सॅटर्डे क्लबमध्ये द्यावा. इथे मी तुम्हाला 100% गॅरंटी लिहून देतो, तुम्हाला बिझनेस मिळाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद अविनाश सर, तुम्ही आमच्या प्रेक्षकांना चांगली माहिती दिली. तुम्हालाही देखील असं अर्जंट बेसिसवर काही काम करून घ्यायचं असेल, अगदी रात्रीसुद्धा ते घरी डिलेवरी देतात. खूपच सुंदर माहिती देतात ते प्रिंटिंगबद्दल. तर तुम्हाला त्या अशा काही माहिती जर तुम्हाला हवी असतील तर त्यांना डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर देतो, तुम्ही त्यांना कॉल करून माहिती घेऊ शकता.